नमस्कार, शिवशाही न्यूज मध्ये आपलं स्वागत। शिरूर नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीनं जुन्या नगर परिषद कार्यालयात एकल महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला महिलांची आणि मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली। यावेळी बोलताना राज्याच्या एकल महिला धोरण निर्धारण समितीचे सदस्य आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी अत्यंत महत्त्वाचं विधान केले। एकल महिलांचं दुःख, त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी केवळ सरकारनंच नाही तर संपूर्ण समाजानं संवेदनशीलतेनं पुढाकार घेतला पाहिजे, अशी आग्रही भावना त्यांनी व्यक्त केली। या कार्यक्रमाला शिरूरच्या नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचरणे, मुख्याधिकारी प्रीतम पाटील, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती आयेशा सय्यद, उपसभापती स्वप्नाली जामदार यांच्यासह डॉक्टर सुनीता पोटे, रवींद्र धनक आणि सामाजिक कार्यकर्त्या उषा वाखारे उपस्थित होत्या। शिरूर मधील असंख्य एकल महिलांनी या कार्यक्रमाला हजेरी लावत आपल्या हक्काची जाणीव करून घेतली। संयुक्त राष्ट्र संघानं आंतरराष्ट्रीय विधवा दिन जाहीर करून बरीच वर्ष झाली, पण महाराष्ट्रात मात्र हा दिवस होत नव्हता। महाराष्ट्र सरकारने आज पहिल्यांदा हा एकल महिला दिन साजरा करायला सुरुवात केली आणि त्याला शिरूर नगरपालिकेनं हा पहिलाच दिन अतिशय खूप गंभीरपणे साजरा केला। याच्याबद्दल मी शिरूर नगरपालिकेचं कौतुक करतो, नगराध्यक्षांचं, की इतक्या मोठ्या संख्येनं एकल महिला या ठिकाणी आल्यानं त्यांना एक आधार तयार झालेला आहे। मला असं वाटतं की शेवटी या दिनांचं महत्त्व काय असतं तर त्या प्रश्नाकडे समाजाचं लक्ष वेधलं जाणं आणि प्रशासनानं आम्ही तुमच्याबरोबर आहोत, तुम्ही एकट्या नाही, हा फील देणं महत्त्वाचं असतं। तर तो आज नगराध्यक्षांनी आणि या सगळ्या प्रशासनाने दिला, हे मला खूप महत्त्वाची गोष्ट वाटते। हा प्रश्न खूप गंभीर आहे। म्हणजे महाराष्ट्रामध्ये 2011 सालच्या जनगणनेमध्ये 54 लाख एकल महिला आहे, जी संख्या आता 70 लाख झाली असेल। आणि आजसुद्धा 200 वर्षापूर्वी महात्मा फुलेंनी काम करूनसुद्धा आजही या एकल महिला खेड्यापाड्यामध्ये विखुरलेल्या आहेत। सासर आणि माहेरने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आहे, त्यांचं शिक्षण नाही, त्याच्यामुळे कोणत्या हातात कौशल्य नाही, त्यांच्याकडे कागदपत्र नाही, त्यांना कुठल्या योजना माहीत नाहीत, रोजगाराचा मोठा प्रश्न आहे, मुलांना शिकवायचं कसं हा मोठा प्रश्न आहे। त्यामुळं या सगळ्या जाती धर्मात विभागलेल्या महिलांची इतकी मोठी संख्या असूनसुद्धा तो एक इनविजिबल प्रश्न आहे, अदृश्य प्रश्न आहे असं मला वाटतं। पण आज सौ एकल महिला समितीच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रामध्ये आज राज्याच्या 100 तालुक्यामध्ये 28 जिल्ह्यात काम करतो आहोत। या ठिकाणी उषा वाखारे आमच्यासोबत काम करत आहेत सौ एकल महिला समितीमध्ये। तर मला असं वाटतं की अतिशय उत्साही आणि कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष, त्यांना साथ देणारे सगळ्या नगरसेवक, या प्रशासनाने जर मनावर घेतलं तर या एकल महिलांच्या पूर्ण सर्वेक्षण करून त्यांचं नीट ॲनालिसिस करून त्यांच्या रोजगाराच्या दृष्टीने जर शिरूर नगरपालिकेने जर प्रयत्न केले तर मला असं वाटतं महाराष्ट्रात एक रोल मॉडेल ठरेल असं मला वाटतं। महाराष्ट्र सरकारने आणखीन याच्यामध्ये काय ॲडिशनल इम्प्रूव्ह केलं पाहिजे की ज्यामुळे हे एकल महिला यांच्या अधिकाराला आणखीन ताकद मिळेल किंवा ते अधिक सक्षम होतील, असं काय तुमचे विचार आहेत का भविष्यात? महाराष्ट्र सरकारने एक चांगली गोष्ट अशी केली की एकल महिलांचं स्वतंत्र धोरण जाहीर करू अशी बजेटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आणि त्याच्या आधारे त्यांनी एक तीन महिन्यासाठी एक मसुदा समिती नेमलेली आहे। ती मसुदा समिती महाराष्ट्रातल्या सगळ्या डिपार्टमेंटचा अभ्यास करते आणि प्रत्येक डिपार्टमेंटच्या कोणकोणत्या योजना नव्यानं सुरू करता येतील। तर एक खिडकी योजनेसारखी कल्पना त्याच्यामध्ये ते पुढं आणत आहेत। मला असं वाटतं ते जर पुढे गेलं आणि रोजगाराच्या जर एक चांगल्या योजना या समितीच्या माध्यमातून बनल्या तर नक्कीच एकल महिलांना त्याचा आधार होईल। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।